नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। NTA नीट 2024ची फायनल आन्सर की काल रात्री प्रकाशित केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, NTA याच्या अगोदर आपली प्रोविजनल आन्सर की त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे OMR सीट आपल्या वेबसाईटवर पब्लिश केले होते। त्यानंतर प्रोविजनल आन्सर कीवर विद्यार्थ्यांकडून NTA चॅलेंजेस मागवले होते। देशभरातून विद्यार्थ्यांनी चॅलेंजेस त्या ठिकाणी NTA ला पाठवलेले आहेत। त्यानंतर NTA त्यातलं एक चॅलेंज ॲक्सेप्ट करून जी काही आपली फायनल आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये ते एक चॅलेंज विद्यार्थ्यांचा ॲक्सेप्ट केलेला आहे। त्याच्यामध्ये एक जो प्रश्न होता ॲटमचा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा ओल्ड NCERT की न्यू NCERT असं कन्फ्युजन त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं होतं। ते चॅलेंज मात्र NTA आपल्या फायनल आन्सर कीमध्ये सुधारित करून ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन त्यांनी त्या आन्सरसाठी दिलेले आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या दिलेल्या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडलेला आहे अशा विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजेच करेक्ट आन्सरचे 4 मार्क्स आणि तो क्वेश्चन चुकीचा होत असल्यामुळे जाणारा 1 मार्क्स, असा 5 मार्काचा फायदा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी NTA आता सुधारित फायनल आन्सर की दिलेली आहे त्या आन्सर कीमध्ये जे काही दोन ऑप्शन दिलेले आहेत त्या दोन ऑप्शनपैकी एका ऑप्शनला त्या ठिकाणी बबल केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना या मार्क्सचा फायदा होणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे दोन्ही आन्सर त्या ठिकाणी टिक केलेले होते किंवा आपल्या OMR मध्ये बबल केलेले होते। अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। NTA हे चॅलेंज जे विद्यार्थ्यांनी केलेलं होतं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। NTA फायनल आन्सर की तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून NTA फायनल आन्सर की त्या ठिकाणी पाहू शकता। आता NTA पुढची प्रोसेस काय असणार आहे तर डायरेक्ट रिझल्ट विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आता येऊ शकतो, कारण NTA मधल्या सगळे टप्पे पूर्ण झालेले आहेत। NTA आता रिझल्टच्या टप्प्यावर आलेला आहे। विद्यार्थ्यांचा डायरेक्ट रिझल्ट NTA आता अनाउन्स करू शकतं। डायरेक्ट रिझल्ट लागल्यानंतर NTA काम त्या ठिकाणी पूर्णतः संपतं। NTA जे बेसिक काम होतं एक्झाम कंडक्ट करण्यापासून ते रिझल्ट लावण्यापर्यंतचं बेसिक काम NTA संपतं। त्यामुळे NTA वेबसाईटवर ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या लिंक आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे। विशेषतः आपलं जे ॲडमिट कार्ड आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे आत्ता अवेलेबल नाही त्यांनी NTA वेबसाईटवर जाऊन ॲडमिट कार्ड पहिले डाउनलोड करून घ्यायचं आहे, कारण पुढील प्रोसेससाठी तुम्हाला ॲडमिट कार्डची अत्यंत आवश्यकता आहे। कारण ॲडमिशनच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये ॲडमिट कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपली OMR सीटसुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायचं आहे। फायनल आन्सर कीवरून पुन्हा एकदा आपली OMR सीट करून ॲक्युरसीकडे विद्यार्थी त्या ठिकाणी जास्तीत जास्त जातील आणि एक ॲक्युरेट स्कोअर विद्यार्थ्यांच्या रिझल्टच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये येणार आहे। आता NTA कधीही आपला नीट 2024चा रिझल्ट जाहीर करू शकतं। तसं संभाव्य तारीख NTA अगोदरच सांगितलेली आहे की 14 जूनला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। आता NTA मधली जी प्रोसेस आहे NTA ती बऱ्यापैकी फास्ट केलेली आहे, त्याच्यामुळे 14 जूनपर्यंत NTA आपला रिझल्ट नक्कीच लावेल। त्याच्या पुढे पोस्टपोन रिझल्ट होणार नाही अशीच शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी NTA जी काही सुधारित आणि फायनल आन्सर की आलेली आहे ही एकदा पूर्णतः चेक करून घ्यायची आहे। आपल्या OMR सीटवरून ती आन्सर की चेक करून आपला जो काही रिझल्ट आहे तो कॅल्क्युलेट करून पुढील डॉक्युमेंटेशनची जी तयारी आहे आपल्या ॲडमिशन प्रोसेससाठीच्या त्या डॉक्युमेंटची तयारी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायची आहे। NTA एक चॅलेंज विद्यार्थ्यांचं पूर्णतः ॲक्सेप्ट केलेला आहे। वेगवेगळा जो क्वेश्चन सेट आहेत त्याच्या आन्सर कीमध्ये ते चॅलेंजेसचे जे काही दोन ऑप्शन करेक्ट आहेत ते दोन्ही ऑप्शन NTA स्वीकारलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा ओल्ड NCERT आणि न्यू NCERT हा दोन्ही जो गोंधळ होता तो NTA आता क्लिअर केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक सुधारित फायनल आन्सर की NTA आता दिलेली आहे। त्यावरून विद्यार्थी मार्क्स काढून पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी विद्यार्थी तयारी करू शकतात। एवढीच महत्त्वाची माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना नीट 2024च्या पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं MBBSचं कट ऑफचं बुकलेट, त्याचबरोबर BMSचं कट ऑफचं बुकलेट जे आहे राऊंड वाईज कट ऑफ आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ तुम्ही कॅटेगरी वाईज राउंड वाइज त्या बुकलेटमध्ये पाहू शकता। त्या बुकलेटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ते बुकलेट परचेस करायचं आहे
ते विद्यार्थी त्या ठिकाणाहून ते बुकलेट परचेस करू शकता। बुकलेटची सॉफ्ट कॉपी तुम्हाला मिळणार आहे। जेव्हा तुम्ही एकदा पेमेंट केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो आहे, त्या ईमेल आय डी जो तुम्ही भरलेला आहे बुकलेट परचेस करत असताना, त्या ईमेलवर 10 ते 15 मिनिटात तुम्हाला ते बुकलेट मिळणार आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।